नमस्कार मित्रांनो, जनसेवा कॉर्नर या मराठी यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. आज आपण दिव्यांगांना व्यवसायासाठी अनुदान 15,000 रुपयाची माहिती पाहत आहोत. व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. चला तर मग सुरू करूया. महाराष्ट्र शासन दिव्यांग कल्याण विभाग यांच्याकडून दिनांक 28 फेब्रुवारी 2026 रोजी GR प्रकाशित करण्यात आलेला आहे. प्रस्तावना: दिव्यांग व्यक्तीच्या कल्याणासाठी त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात अंतर्भूत करून घेण्यासाठी वेळोवेळी केलेल्या अधिनियम आणि योजनांच्या माध्यमातून शिक्षण, आरोग्य, पुनर्वसन इत्यादी क्षेत्रात विविध योजना राबविल्या असल्या तरी दिव्यांग व्यक्तींना रोजगार, स्वयंरोजगार क्षेत्रात कमी संधी उपलब्ध आहेत. सामाजिक एकात्मतेच्या दृष्टिकोनातून आणि दिव्यांग व्यक्तीच्या उद्यमिता, उद्योजकतेला चालना देण्यासाठी तसेच त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात अंतर्भूत करून घेण्यासाठी रोजगारभिमुख बनविणे हे एक महत्त्वाचे पाऊल आहे. दिव्यांग व्यक्तीमध्ये रोजगाराभिमुख शिक्षणाची कमतरता, शारीरिक व मानसिक मर्यादा आणि आर्थिक पाठबळाचा अभाव इत्यादी अनेक कारणामुळे दिव्यांग व्यक्तींना रोजगार मिळवण्यास अथवा स्वयंरोजगार सुरू करण्यास अडचणी निर्माण होतात. दिव्यांग व्यक्ती कुशल, मेहनती, सक्षम असल्या तरी रोजगाराच्या मर्यादित संधीमुळे आर्थिकदृष्ट्या मागे राहतात. अनेक दिव्यांग व्यक्तींनी MSCVT, PMKV, NSDC, NULM किंवा तत्सम संस्थांकडून कौशल्य प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण केले असले तरीही त्यांना नियमित नोकरी मिळण्यात अडचणी येतात. उद्योग क्षेत्रातील मर्यादित रिक्त जागा, कार्यस्थळावरील शारीरिक अडचणी, कमी प्रवास क्षमतेमुळे नोकरी टिकवण्याची मर्यादा, तसेच स्पर्धात्मक कामकाजातील वेग या कारणामुळे अनेक प्रशिक्षित दिव्यांग व्यक्ती रोजगाराबाहेर राहतात. या प्रस्तावित योजनेमुळे प्रशिक्षित दिव्यांग व्यक्तींना केवळ रोजगारच उपलब्ध होणार नाही, तर ते त्यांच्या कौशल्यावर आधारित उत्पादन किंवा सेवा पुरवठा व्यवसाय उभारून आर्थिकदृष्ट्या सक्षम होऊ शकतील. त्यांच्या कुटुंबाच्या उत्पन्नात वाढ होऊन सामाजिक समावेश, आत्मसन्मान आणि जीवनमानात सुधारणा होईल. वास्तव सदर योजना सुधारित करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता. त्यानुसार वाचा येथील क्रमांक 1 ते 4 नमूद शासन निर्णय अधिक्रमित करण्यात येत असून पुढीलप्रमाणे शासन निर्णय घेत आहेत. शासन निर्णय: दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम 2016 मधील तरतुदी आणि दिव्यांग धोरण 2018 मधील प्रमुख उद्दिष्टे तसेच सध्याच्या विज्ञान तंत्रज्ञानाच्या युगात कालानुरूप नवनवीन कौशल्य शिकवण्याची गरज विचारात घेऊन दिव्यांग व्यक्तींना स्वयंरोजगारासाठी साधनसामुग्री घेण्यासाठी वित्तीय सहाय्य या नवीन योजनेत सदर शासन निर्णयाने मान्यता देण्यात येत आहे. दिव्यांग व्यक्तींना स्वयंरोजगारासाठी साधनसामुग्री घेण्यासाठी वित्तीय सहाय्य या योजनेअंतर्गत आर्थिक सहाय्य, स्वयंरोजगारासाठी आर्थिक सहाय्य देऊन दिव्यांग व्यक्तीच्या रोजगारात वाढ करून कौटुंबिक आर्थिक उन्नतीच्या माध्यमातून दिव्यांग व्यक्तीच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणण्याच्या उद्देशाने प्रशिक्षित दिव्यांग व्यक्तींना स्वयंरोजगारासाठी साधनसामुग्री घेण्याकरिता रुपये 15,000 इतके अर्थसहाय्य देण्यात येईल. योजनेचा उद्देश प्रशिक्षण घेतलेल्या दिव्यांग व्यक्तींना त्यांच्या कौशल्यानुसार स्वतःचा व्यवसाय, स्वयंरोजगारासाठी लागणाऱ्या साधनांसाठी व उपकरणांसाठी अर्थसहाय्य प्रदान करणे, स्थानिक पातळीवर लघुउद्योग, सेवा व्यवसाय सुरू कराव्यास प्रोत्साहन देणे. सदर योजनेसाठी निकष पुढीलप्रमाणे राहतील. ही योजना दिव्यांगत्वाच्या सर्व प्रवर्गासाठी लागू राहील. अर्जदाराचे लाभार्थ्याचे वय 18 वर्षापेक्षा कमी नसावे. सदर योजनेअंतर्गत अर्थसहाय्याची कमाल मर्यादा रुपये 15,000 इतकी राहील. शासकीय प्रशिक्षण संस्था, शासनमान्य प्रशिक्षण संस्था अथवा दिव्यांग कौशल्य व
उद्योजकता विकास केंद्रातून प्रशिक्षण घेतलेल्या दिव्यांग प्रशिक्षणार्थी या योजनेचा पात्र असेल. प्रशिक्षित दिव्यांग महिलांना प्राधान्य दिले जाईल. लाभार्थ्यास मंजूर केलेले आर्थिक सहाय्य त्यांचे प्रशिक्षण घेतलेल्या व्यवसायासाठी लागणाऱ्या साधनसामुग्रीसाठीच असेल. लाभार्थ्यांनी सादर करायची कागदपत्रे पुढीलप्रमाणे: विहित नमुन्यातील अर्ज, आधार संलग्न, वैध वैश्विक ओळखपत्र, दिव्यांग प्रमाणपत्र, प्रशिक्षण प्रमाणपत्र, अधिवास प्रमाणपत्र, साधनसामुग्री, आवश्यक साहित्याची यादी, आधार संलग्न बँक खात्याचा तपशील. सदर योजनेसाठी लाभार्थ्याने सादर करावयाच्या अर्जाचा नमुना सोबतच्या परिशिष्ट अ प्रमाणे राहील. लाभार्थ्याने जिल्हा कार्यालयाकडे सादर केलेल्या अर्जाचा सखोल तपासणी व छाननी करून अर्थसहाय्यासाठी पात्र लाभार्थ्यांचे प्रस्ताव निवड समितीच्या मान्यतेसाठी सादर करण्यात येतील. दिव्यांग व्यक्तींना स्वयंरोजगारासाठी साधनसामग्री घेण्यासाठी वित्तीय सहाय्य या योजनेचे लाभार्थी निवड मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांच्या अध्यक्षतेखाली गठीत समितीकडून केले जाईल. निवड समिती अधिकाऱ्यांची नावे: मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद, अध्यक्ष, जिल्हा आरोग्य अधिकारी सदस्य, सहाय्यक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, उद्योजकता व मार्गदर्शन केंद्र सदस्य, महाव्यवस्थापक, जिल्हा उद्योग केंद्र सदस्य, दिव्यांग कल्याण विभागाचा जिल्हास्तरीय अधिकारी सदस्य, सचिव. समितीने मान्य केलेल्या पात्र लोकांची यादी मान्यतेसाठी आणि निधी मागण्यासाठी आयुक्त, दिव्यांग कल्याण पुणे यांच्याकडे सादर करतील. आयुक्त, दिव्यांग कल्याण पुणे यांच्याकडून जिल्हानिहाय पात्र लाभार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात थेट लाभ हस्तांतरणाद्वारे निधी जमा करण्यात येईल. यासाठी लाभार्थ्यांचे बँक आधार सीडिंग आवश्यक राहील. निधी वितरित केल्यानंतर 1 महिन्यांनी जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी लाभार्थ्यांच्या व्यवसायाच्या ठिकाणी भेट देऊन लाभार्थ्याने व्यवसाय सुरू केल्याची खातरजमा करतील. सुरुवातीच्या 1 वर्षाच्या काळात लाभार्थ्यांचा व्यवसाय सुरळीतपणे चालू होईल यासाठी जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण कार्यालयाकडून सर्वतोपरी सहाय्य केले जाईल. लाभार्थ्याने व्यवसाय सुरू करून दर 3 महिन्याला अहवाल जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण कार्यालयात सादर करावा. जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण कार्यालयाने वर्षातून 2 वेळेस लाभार्थ्याचा व्यवसाय सुरू असल्याची पाहणी करावी. योजनेच्या निवड समितीने वर्षातून एकदा लाभार्थ्याच्या व्यवसायाची पाहणी करावी. चालू वर्षातील लाभार्थ्याच्या व्यवसायाची माहिती पुढील वर्षाच्या निवड समितीच्या बैठकीत सादर करावी. अर्ज PDF फॉर्मॅटमध्ये आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे. तेथून तुम्ही बघून घ्या, डाउनलोड करून घ्या. आणि अर्ज ऑफलाईन भरायचा असल्यामुळे तुम्ही तो स्वतः भरू शकता. व्यवस्थित भरलेला अर्ज दिव्यांग कल्याण विभाग जिल्हास्तरीय अधिकारी यांच्याकडे जमा करावा. धन्यवाद.